युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या 8व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक पुरस्कार देण्यात आले। या कार्यक्रमात युवा भीमसेनेचे संस्थापक अध्यक्ष महेश अण्णा डोलारे यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच एकनाथ शिंदे गटाचे नेते मनीष काळजे, अशोक कांबळे, निंगप्पा रामपुरे, श्याम नदाफ, तृतीयपंथी सविताताई भोसले, मुश्ताक शेख आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी पुरस्कार देण्यात आले। शैलेश मोरे पुणे, संदीप गवई बुलढाणा, जब्बार मुजावर कराड, सत्यवान खंदारे, ॲडव्होकेट अनिल अंबादास वासम, दत्ता भोसले, संगमेश्वर कांबळे पत्रकार, मायाताई कांबळे, राम गायकवाड, दत्ता सोनवणे, विद्या माने, बाप्पा कसबे, किशोर साठे, शीला उमेश भोजने, अंबिका गुरव, प्रीती धर्मराज जाधव, सौरभ खांडेकर, कुणाल पवार, प्रकाश चव्हाण, श्याम शेख मनोगत व्यक्त केले। यावेळेस अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। निस्वार्थासाठी उभारलेली संघटना ही आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्वतःला जर मोठं व्हायचं असलं तर अनेक मार्गाने पैसा कमवता आला असता, अनेक मोठंच कार्यालय उभा करून बसता आलं असतं, परंतु हा माणूस आजपर्यंत एकही कार्यालय स्वतःचं उभा केलं नाही। लोकांच्या जिथं अडचणी त्या ठिकाणी हा स्वतः जातो, लोक त्यांना भेटायला येतात, कुठं उभारेल तिथं त्या ठिकाणी त्यांचं ऑफिस सुरू होतं। परंतु महेश दादा, मला एक काल सांगायचं आहे की गोरगरिबांसाठी आल्यानंतर आपल्याला एक न्यायाच्या हक्काचं एक व्यासपीठ असलं पाहिजे, एक कार्यालय आपल्या संघटनेला असलं पाहिजे। आपण सोलापूरमध्ये एखादी जागा शासनाच्या अखत्यारीत असू दे किंवा आमच्या कुणाच्या अखत्यारीत असू दे किंवा माझ्याकडून जे काय लागेल की आपण कार्यालय या 8व्या वर्धापन दिनानिमित्त सगळ्यांच्या आणि सगळ्यांच्या साक्षीने आपण हे ठरवूया की लवकरात लवकर हे कार्यालय आपलं या सोलापूर शहरामध्ये लोकांच्या गोरगरिबांच्या अडीअडचणीसाठी उभा करावं। आणि त्या उभा करत असताना ज्या काही अडचणी, ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या मी आपल्याला सहकार्य करण्यास तयार आहे। गौतम बुद्ध, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आज इथं महिला उपस्थित आहे, त्या महिलांना ज्यांनी शिक्षणाची दारं खुली करून दिली, असे थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्रीबाई फुले ज्यांनी आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला। या भारत देशाचं ज्यांनी संविधान दिलं, हा भारत देश नटवण्यात घडवण्यात त्यांचं योगदान आणि मोलाचं असं योगदान असलेले भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मोहम्मद पैगंबर, राजमाता जिजाऊ, महात्मा बसवेश्वर, ज्या ज्या महामानवांनी या देशासाठी बलिदान दिलं, योगदान दिलं, अशा सर्वच महामानवाला प्रथमतः या ठिकाणी मी अभिवादन करतो। आणि आज युवा भीमसेना सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचा 8वा वर्धापन दिन आपण या ठिकाणी तुमच्या आमच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होतोय। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले तो आमच्या युवा भीमसेनेला नेहमीच मार्गदर्शन करणारे आमचे आदरणीय महेश अण्णा काळजे, सिंधी गटाचे ते या ठिकाणी नेतृत्व करतात, त्यांचे या कार्यक्रमामध्ये उपस्थित असल्याबद्दल मी आपलं स्वागत करतो। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अशोकजी कांबळे सर, लिंकामाजी रामपुरे महाराज, किरणजी पवार करण्याचा आम्ही ठरवलं। आणि 2018 5 जानेवारी 2018 रोजी आमची पहिली बैठक युवा भीमसेनेच्या माध्यमातून शासकीय विश्रामगृहात झाली। आणि तिथून ठरवलं आपण काम कोणासाठी करायचं आहे, तर काम या लोकांसाठी करायचं आहे जे शोषित आहे, जे पीडित आहेत, जे वंचित आहे, जे समाजामध्ये तळागाळात काम करतात, अशा लोकांना आपण प्रोत्साहन देणं, त्यांचा गौरव करणं, त्यांचा सन्मान करणं ही आपली तेवढीच समाजाची किंवा सामाजिक घटकाची तेवढीच बांधिलकी आहे। आणि हे करत असताना अनेक संकट येतात, अनेक अडचणी येतात, परंतु त्यातून महेश अण्णांनी खूप संकट आली त्यांना, मी त्याचा साक्षीदार आहे, प्रत्येक क्षणाचा मी साक्षीदार आहे।
महेश अण्णावर अनेक प्रकारचे खोटे काय आरोप झाले, अनेक झाले, काही संकट आले, वेळ प्रसंग मारामारीचे आले, परंतु महेश अण्णा एक दिवसही डगमगले नाही आणि कधी पाठी फिरवले नाही. अशा नेत्यासाठी खास करून वाणीला पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय. अभिवादन करतो. असं जय जय महेश अण्णा डोलारे यांनी 8वा वर्धापन दिनांक आज साजरा करत आहे सर्वांसोबत. 8वा वर्धापन दिनांक नसून हे माझ्या क्रमांकाचा तुम्हाला कळायला असेल. मी क्षमा नदाफ शेख नाही क्षमा नदाफ आहे. माझी ओळख सांगण्याची गरज नाही. प्रथमतः सगळ्यांना कळलं असेल की आम्ही कोण आहोत. एक स्त्री आणि पुरुष संघटित होऊन तिने जे काम करत आहे, कुठेतरी आम्ही कमी होतो, त्यात आम्हालाही सोबत घेऊन तिने चालण्याचं काम महेश अण्णांनी केलंय. बाकी काय जास्त मी वेळ कोणाचा घेऊ शकत नाही. महेश अण्णांसारखा कार्यकर्ता सर्वांना असावा. डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी सर्वांना सर्वसामान्य जगण्याचा अधिकार दिला होता. आमच्या मनातही नव्हतं की आम्ही कुठपर्यंत पोहोचू किंवा आम्ही काय करू शकतो. हे आम्हाला प्रोत्साहन देत पुढे या, तुम्ही संघटित व्हा, तुमच्यात नाही तर आमच्यात तरी या विषयावर महेश अण्णांनी आमच्या डोक्यात समज घालून इथपर्यंत आणलं. आम्हाला त्याच्याबरोबर काम करायची संधी दिली. मी महेश अण्णांचं मनापासून आभार मानतो. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.